माझ्यापेक्षा भारी वाजते मी. मग मी काय बरोबरच सांगते. वहिनीने सांगितलंय. वय अरे तुम्ही टाइमात ऐकलं ना व तुम्हीच ऐकत नव्हता. आता ऐकलंय ना व. टांग्या घुमू घे. रानदा वाचीव. रानदा वाचीव. रानदा वाचीव. रानदा वाचीव. रानदा वाचीव. रानदा राणा बाई ढेरपुटा कुठं काढ म्हटला कुणास ठाऊक. मिरवणूक संपत आली आणि फुलं कवा आणणार. बाई मी जाऊन बघून येऊ काय ढेरपोट्याला. अजिबात नाही. जसं गेलाय तसं येईल की तो परत. गणपती बाप्पा मोरया. राणा ते पोर काय ढेरपोट्या विहिरीत पडलंय. नाही तुम्ही काही काळजी करू नका. हे गेलेत ना. चला आपण जाऊया का तिकडे. अहो काय काळजी करू नका. राणा गेलाय ना व. आरत्याचा उत्सव साजरा करतोय आपण. समद व्यवस्थित होईल. गणपती बाप्पा मोरया. मंगळमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगळमूर्ती मोरया. गणपती बाप्पा. अरे लेकरा तुला लागलं नाही ना कुठं. आणि इकडे कशाला गेलास तू. वहिनी हे घ्या फुलं. पण हिरीत कसा पडलास.
ती लय मोठी स्टोरी आहे. जर रानादानं मला वाचवलं नसतं तर मी डायरेक्ट गणपतीचंच घर गाठलं असतं बघ. अरे काळ तोंड्या, तुझ्या तोंडाला इस्तू लागू दे. काहीतरी वाईट होणार, बोलू नकस. तुम्ही म्हणाला तसंच झालं बघा. माझा इग्नार्ता गणपती नाही, तुमचा ह्यो लेकच आहे माझा इग्नार्ता. रानादा होता म्हणून माझं पोरग वाचलं. अहो असं काय म्हणताय? भाऊ येतो माझा आणि मी त्याला वाचवणारच. बरं आता गणपती बसवायचं काय, आईचं गाणं ऐकत बसायचं? तू ये घराकडं. तुझं कसं पाटान सडकून काढते ते बघच. माझं नावच बदलून ठेव तू. राधाताई झाली रांगोळी? वय झालंय. अहो गोदाक्का, मोदकाची तयारी झाल्या काय? तुझं काय आमच्या माग माग? जा तिकडे कोपऱ्यात उभी राहा. जा. राधे, झाल्या नव समधी तयारी? आरतीचं ताट तयार केलंयस काय? वय थोरल्या वहिनी साहेबांनी समधी तयारी करून ठेवली आहे बघा. असू दे. समधी तयारी झाल्या नव? समधी केल्या बघा थोरल्या वहिनी साहेबांनी तयारी. या दिनकर या बसा. नमस्कार, बसा. मामनजी, हा मामनजी, समधी तयारी झाल्या, आरती सुरू करूया काय? हो थांबा, अजून प्रसाद यायचंय. काय काय राधे, आत्ता म्हणल्या समधी तयारी झाल्या, कुठे मग गणपतीचा प्रसाद? आबा, हा बरकत भाऊजींना मी फोन केला होता, येत आहेत. हो आला प्रसाद. बाप्पाचा प्रसाद. मामनजी, आओ बाहेरचा प्रसाद आहे, घरच्या गणपतीला कस काय चालेल बरं? राधे, पटक दिशी गणपतीचा प्रसाद बनवाय घे बरं. हो सुनबाई,
प्रसाद आलाय ना व डबल कशाला करायला सांगताय? अहो तसं ना व म्हणजे अहो देवा धर्माची गोष्ट आहे, असं बाहेरचा प्रसाद कस काय चालेल बरं? का का नाही चालणार? अहो आबूच्या प्रसादाचा रिवाज आहे. गणपतीचा प्रसाद आबूकडनंच येणार. तसं ना व पण आम्ही सांगितलं ना व आमच्या घरात जाती धर्माला थारा नाही. जात धर्म करणारा तर अजिबात नाही. मानाने तो प्रसाद घ्या. घ्या. हा द्या. गोदाक्का या लवकर. आई बाबा या. श्रीपती दादा चला या रे समजे. वहिनी आजवर एक बी गणपती असा झाला नाही आब्बूनी प्रसाद आणून दिला नाही. लहानपणापासून बघतोय आम्ही. अब्बूंचा प्रसाद पहिला बघ. आता तू बी बघून घे. आबा सुरू करूया पूजा. हा समधी तयारी झाल्या. अहो आरतीचा ताट द्या. थांबा. अहो तुम्ही थोरल्या सुनबाई आणि तुम्ही पुढे राहून समधी तयारी केली ना व तवा यो मान तुमचा. अहो पण आम्ही सांगतोय ना व जा. जाऊ बाई. ह्या पूजेचा मान तुमचा आहे. नाही मामांजी म्हणायलेत नव तुमचा मान आहे, मग तुमचाच मान आहे तो. पण करा तुम्हीच. करा वहिनी तुम्हीच पूजा. अंजली हो पुढं. अहो तुम्हीच थोरल्या सुनबाई आहात. यो मान तुमचाच आहे. राणा तू आणि अंजली कर पूजा. चला या पुढं या या. करा सुरू. करता दुःख करता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर विषेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. अहो ताईसाहेब आवरा की लवकर. अहो कधी पोचणार तुम्ही त्या पूजेला? अहो अख्खं गाव तुमची वाट बघत बसला असेल. मग बघू दे. आता मान आमासनी मिळाला आहे म्हणल्यावर भाव बी आम्हीच खाणार की. गावातली माणसं खाणार आहेत. 21,000 मोजल्यात आम्ही. किती? 21,000. कोण तुझा तात्या म्हणणार आहे काय? हा तेच 21,000. ताईसाहेब मला वाटलं होतं
ते सन्निधाच्या मित्रमंडळाचा गणपती बसणार नाही म्हणल्यावर तुमचा मान बी गेला आणि पैसे बी गेलं. असं कसं जाऊ देऊ आम्ही? हा, आमचे पैसे काय वाऱ्यावर पडलेत काय? हे बी खरंच आहे म्हणा. पर ताईसाहेब, सन्निधा मित्रमंडळाचा गणपती कॅन्सल झाला ते एक बरंच झालं बघा. आता तुम्हाला त्या मास्तरडीच्या शाळेत असणाऱ्या गणपतीच्या पूजेचा मान मिळाला, ते बी त्याच्या नाकावर टिचून. नंदिताचा रुबाबच असा असतोय चंदे. बरं चला चला पटापट चला, तयारी समजी झाल्या ना? व्हय. आमच्या चपला पुसल्यात काय? कवाच. अरे वा चंदे, हा. हुशार झाल्यास बघ तू आता. खुश झालो आम्ही तुझ्यावर. हे घे, गोरा होण्याची क्रीम आहे, बक्षीस तुला. लाव. ताईसाहेब, तुम्ही का नाही लई दयाळू हायसा. बरं बरं, छत्री घेतल्यास काय? उगा पाऊस आला तर आमचा मेकअप खराब व्हायचा. खानदानी देखणेपणाला अजिबात मेकअप नसत्या. थोडे ताईसाहेब तर अजिबात करत नाहीत मेकअप. लई वर्षांनी गणपतीला घर भरल्यासारखं वाटतंय बघ. नाहीतर दर टायमाला मी, साहेब, राणा आणि सूरज एवढीच जण असायची. का गोदा का? मी बी असतेच की. थोरल्या वहिनी साहेबांनी आम्हाला बी आता घरचंच केले ना? व होय बाई, इसरलेच मी. आम्ही समधी आणि ही राधा शिरपती एवढीच असायची. आणि त्यात आता फक्त माझी भर पडली, मग त्यात काय एवढं विशेष? अव लई विशेष आहे. आज बघा कसं घर एकदम हसत खेळत खुलून आले. नाहीतर दर गणपतीला असं कधी नसायचं बघा. होय, राणा आणि सूरज मंडळाच्याच गणपतीत रमायचीत बघ. आज पहिल्यांदा घरच्या गणपतीला थांबल्यात बघ एवढा वेळ. आता तुमचं बघून आम्ही बी शाडूच्या मातीचाच गणपती आणलाय बघा. अरे वा. आणि दर टायमाला शाडूच्याच मातीचा गणपती आणणार असं ठरवलंय आम्ही. राधे, आता गप्पा हाणायच्या नंतर आधी मोदकाची तयारी झाली काय बघ. वय, उकडायला ठेवल्यात. चांगलं मोठं घमेलं भरून होतील बघा. एवढे एवढे कशाला? राणानं तुला काय सांगितलं नाही? काय? अगं, गणपतीच्या पहिल्या दिवशी मोदक खाण्याची चढावड असते बघ आपल्याकडं. एकीकडे राणा आणि दुसरीकडे सूरज, भाल्या, बरकत ही समधी मंडळी. कोण पहिलं जिंकणार ह्याच्यावर चढावड असते बघ. अरे बापरे. आणि दर टायमाला रानात जिंकते बरं का. म्हणजे मोदक खायची स्पर्धाच म्हणा की. बर राधे, आटपा लवकर लवकर, एवढ्यात मंडळी येतील समधी. गोदक्का, गोदक्का. झाली का समधी तयारी? अगं समजा थांबलेत. झाली समधी तयारी, मोदक उकडायला लागल्यात बघ. गोदक्का, तुम्हाला काय म्हणतोय माहितीये? म्हणतोय या टायमाला मी जितणार म्हणून. मी त्याला म्हणलं 2-4 पैलवान जादाच घेऊन ये, तरी बी मीच जितणार. अहो पण अशा आचाट स्पर्धा करायच्या कशाला? त्याला काय होते? आणि मी काय बळबळ खात नाही, जेवढं जाते तेवढंच खातोय मी. मग बाकी समधी हरतात काय गोदक्का? होय, रानाचं खाणं माहित नाही होय तुला? माहितीये, मला लग्न आधीपासूनच माहित होतं. पण अहो रोजचं जेवण वेगळं आणि मोदक वेगळे. वेगळं काय त्यात? गणपतीचा प्रसाद म्हणून खायचं काय बी होत नाही. प्रसाद प्रसाद म्हणूनच खायचा असतो. बघा, तुम्हाला बनवायला कंटाळा आला असेल तर गोदक्काला सांगा. आता मला कशाला येतोय कंटाळा? असे किती खाणार आहात तुम्ही मोदक? तुम्ही बनवून बनवून कंटाळशीला एवढं. मी काही कंटाळणार वगैरे नाही. बघू की खाताना. बघूच या, मलाही बघायचंय तुम्ही किती मोदक खाता ते. मी तुम्हाला हवे तेवढे मोदक देणार, पण नंतर परत पोटात दुखलं म्हणून मला सांगायचं नाही. हो, रानाच्या पोटात कधी दुखत नसते. अजून तुम्ही मला ओळखलं नाही वाटतं. नी
हो का? होय. हा ना, आता बोलणं थांबवा आणि मोदकांकडे लक्ष द्या. तर मी बाकीची काम करतो. अहो अंजली, राणा म्हणतोय ते खरंय? तू कंटाळणार बघ. बघूयात आपण कोण कंटाळतंय ते, मी का तुमचे लाडके राणाजी.